नुकतेच पहलगाम जवळील बिसार खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक ठार झाले। या घटनेनंतर जम्मू काश्मीर सरकारने काश्मीर खोऱ्यातील 78 पैकी 48 पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। सुरक्षा दलाची कारवाई सुलभ करण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून सरकारने बंद केलेली 48 ठिकाणे एकतर ऍक्टिव्ह ऑपरेशन झोन मानली जातात किंवा ती संभाव्य धोक्याच्या क्षेत्रात असतात। सध्या ते तात्पुरते बंद असून परिस्थितीनुसार वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे। त्यापैकी उसे मार्ग, तोसी मैदान, दूधपत्री, बंगस, करीमान दीवार, चंडीगाम या ठिकाणांचा त्यात समावेश आहे। त्याचबरोबर अजूनही सुरू असलेल्या पर्यटन स्थळाच्या सुरक्षेत यात वाढ करण्यात आली आहे। विशेषतः 22 एप्रिल रोजी पर्यटकांचा निर्घृण हत्येनंतर खोऱ्यातील पर्यटकांची संख्या आधीच कमी होतीये। श्रीनगर विमानतळावरही पर्यटकांच्या संख्येत घट पाहायला मिळाली। 23 एप्रिल रोजी 112 विमानांमधून एकूण 17,653 प्रवासी आले आणि रवाना झाले। त्यापैकी 6,561 लोक आले आणि 11,092 लोक निघून गेले। 24 एप्रिल रोजी एकूण 15,836 प्रवासी वाहतूक झाली होती, ज्यात 4,456 आणि 11,380 लोक खोऱ्याबाहेर गेले।